नमस्कार मैत्रिणी, आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की पांढरे जास्वंदीची फुलं कशी बनवायची। आपल्या लाडक्या गणपती बाप्पांना जास्वंदीची कुठलीही फुलं फार आवडतात। मग ती लाल असू द्या, पांढरी असू द्या, गुलाबी असू द्या, जास्वंदीची फुलं ही गणपती बाप्पांना फार आवडतात। त्यासाठी आपल्याला घ्यायचे आहे कापसाचे गोळे आणि त्याचं असं चपटून घ्यायचं आहे आणि सुंदर अशा आपल्याला पाकळ्या करून घ्यायच्या आहेत कापसाच्या, की जेणेकरून आपल्या जास्वंदीच्या फुलांना कशा पाकळ्या असतात ते घ्यायचं आहे। आपल्याला इथे साहित्य लागणार आहे एक हिरवं कापड, हळदी कुंकू, फेविकॉलची बाटली, उदबत्ती, चॉक, दोरा आणि कात्री एवढं साहित्य लागणार आहे मैत्रिणींनो। तर आपल्याला घ्यायची आहे उदबत्ती। उदबत्तीचा पूर्णपणे जो मध आहे तो काढून घ्यायचा आहे आणि उदबत्ती कट करायची नाही, थोडीशी कमी करायची, नाहीतर बरोबर मध्ये आपल्याला ह्या पाकळ्या लावायच्या आहेत। कट करायची काहीच गरज नाही उदबत्ती, कारण वरती आपल्याला थोडासा तुरा त्या फुलांना असतो तो तोरा ठेवायचा आहे आणि खालती देठ ठेवायचा आहे। त्यासाठी उदबत्ती अखंड घ्या, थोडीशी वाटलेच तर कट करा, नाहीतर अखंड उदबत्ती घेतली तरी चालू शकेल, कारण देठ जरी मोठा असलं तरी चालते आणि वरती तुरा जेवढा असतो फुलांना तेवढा ठेवायचा आहे। अशा पद्धतीने फुलांना 5 पाकळ्या असतात, 5 पाकळ्या मी तयार करून घेतलेल्या आहेत। तर आता आपल्याला काय करायचं आहे, पूर्णपणे पाकळ्या घट्ट अशा या उदबत्तीला बांधून घ्यायच्या। स्टेप बाय स्टेप बघा, खूप सोपी पद्धत सांगितली आहे। म्हटलं चला आपल्याला माहिती आहे तर आपल्या मैत्रिणींना सांगावं। आता गौरी गणपती बाप्पा तर येणारच आहेत, तर त्यांच्या डेकोरेशनसाठी हे फुलं कधीही सुकत नाहीत, कारण हे कापसाचे आहेत। तर तुम्ही डेकोरेशनसाठी, गणपती बाप्पांसाठी, गौरी गणपतीसाठी हे फुलं नक्की तयार करा। अशा पद्धतीने घट्ट गाठ बांधायचे आहेत। घट्ट गाठ बांधल्याशिवाय कळ्या आपल्या पाकळ्यासुद्धा फुलून दिसणार नाहीत आणि उत्तमरित्या ते पूर्णपणे बसल्याशिवाय छानही वाटणार नाही। तर बघू शकता मी घट्ट गाठ बांधलेली आहे। आता कट करायचं आहे स्टेप बाय स्टेप बघा, व्हिडिओ स्किप करू नका, काहीच कळणार नाही। खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीने सांगितलं आहे मी, काहीच किचकट येते सांगितलेलं नाही। ह्याच्या आधी सुद्धा चाफ्याची फुलं मी कशी बनवायची सांगितली आहेत, पण ह्या व्हिडिओमध्ये पण मी चाफ्याची फुलं तयार केलेली दाखवणार आहे। तर अशा पद्धतीने बघा, आता जास्वंदीच्या फुलांच्या झाडाचं पान मी आणलेलं आहे, त्या पानाचाच आकार आपल्याला कट करून घ्यायचा आहे। जास्वंदीची पानं अशीच असतात बघा। आता मी हिरवं कापडाचे 2 पाकळ्या कट करत आहे। आपल्या पानं फुलांना लावायचे आहेत, त्यासाठी कटिंग करून घ्यायचं आहे। तुमच्याकडे हिरवं कापड असेल तर तुम्ही घ्या। तर मैत्रिणी, काहीच खर्च येत नाही, घरातच सर्व काही असतं। हळदी कुंकू तर असतोच, फेविकॉल असतो, चॉक असतोच आणि हिरवं कापड तुमचं ब्लाऊजचं वगैरे असेल, ब्लाऊज पीस वगैरे असेल तर ते तुम्ही घेऊ शकता। अशा पद्धतीने आपल्याला 2 अशा हिरव्या पाकळ्या कट करून घ्यायच्या। स्टेप बाय स्टेप बघा मैत्रिणी, खूप सोपं आहे, तुम्ही सुद्धा नक्की तयार करा। खूप सुंदर आणि छान आणि अट्रॅक्टिव्ह हे आपलं फूल दिसणार आहे। तर आता दुसरी ही पाकळी आपल्याला दुसरेही पान आपल्याला कट करून घ्यायचं आहे। मी सर्व काही सविस्तर सांगितलेलं आहे। तर तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने जास्वंदीचं फूल आपल्या गणपती बाप्पांसाठी नक्की तयार करा। तर बघू शकता आता आपण 2 पानं कट करून घेतलेली आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, आपला जो खाली देठ आहे त्या देठाला सुद्धा आपल्याला हिरवं कापड लावून घ्यायचं आहे, कारण देठ हे हिरवंच असतं। आता आपल्याला त्याला फेविकॉल लावून घ्यायचं आहे। खूप सोपी पद्धत आहे। फेविकॉल लावल्यामुळे ते देठाला जे आहे कापड ते पूर्णपणे चिटकणार आहे। अशा पद्धतीने आपल्याला फेविकॉल लावून घ्यायचं आहे। तर बघू शकता मी फेविकॉल लावलेला आहे। जे खालचा भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे, खालचं कापड। आता आपलं कापड व्यवस्थित खाली बसलेलं आहे, देठ हे आपलं हिरवं दिसत आहे, खूप छान हे फूल बनणार आहे। तर आता खाली जे राहिलेलं आहे कापड ते सुद्धा आपल्याला चिटकून घ्यायचं आहे। फेविकॉलचा वापर केल्यामुळे पटकन चिटकतं मैत्रिणी, काहीच तुम्हाला त्रास होणार नाही, त्यामुळे फेविकॉलचा तुम्ही वापर नक्की करा। अशा पद्धतीने बघू शकता मी फेविकॉलचा वापर करून पूर्णपणे चिटकवला। आता वरती जो तुरा आहे तो तुरा लाल कलरचा असतो, त्यासाठी मी इथे कुंकवाचं पाणी करून घेतलेलं आहे। तुम्ही सुद्धा कुंकवाचं पाणी करून घ्या आणि वरती थोडासा कुंकू लावा, की जेणेकरून आपला जो तुरा आहे तो लाल दिसणार आहे। तर बघू शकता मी खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे, अशी पद्धत तुम्ही नक्की यूज करा। तर आपला तुरा आता लाल तयार झालेला आहे। आता वरती जे पिवळसर थोडं छोटे छोटे असं तुरांना छोटे छोटे असे फुलांचा जो कलर असतो तो आता आपल्याला लावून घ्यायचा आहे। तुरांना जो छोटे छोटे पिवळ्या कलरचे जे लहान तुरे असतात ते आता आपल्याला करून घ्यायचे। त्यासाठी छोटासा कापसाचा गोळा घेऊन वरती आपला फेविकॉल लावून चिटकायचा आहे आणि वरती आपल्याला हळदीचा कलर द्यायचा आहे, जेणेकरून त्या तुरांना
थोडासा पिवळसर कलर पण असतो तुरांचा, त्यासाठी आपल्याला तो हळदीचा कलर लावून घ्यायचा आहे। तर बघू शकता आपला तुरासुद्धा खूप सुंदर फुलांचा तयार झालेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, फेविकॉल लावून आपल्याला फुलांची पानं चिटकून घ्यायची। तर बघू शकता आता फुलांची पानं मी चिटकून घेत आहे। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने फुलांची पानं चिटकून घ्या। आता शेवटची स्टेप म्हणजे आता काय करायचं आहे, मध्ये बरोबर लाल कलर असतो बघा फुलांना, तो आपल्याला कुंकू लावून घ्यायचा आहे की जेणेकरून फुलांचा जो लाल मध्यभागी कलर असतो तो होऊन जातो आणि आपलं अट्रॅक्टिव्ह फूल सुंदर जास्वंदीचं तयार झालं। काहीच वेळ लागत नाही मित्रांनो, 5 मिनिटात हे फूल तयार होतं। तर आपल्या गणपती बाप्पांसाठी हे फूल नक्की तयार करा। गणपती बाप्पांना जास्वंदीचे फुलं फार आवडतात, तर तुम्ही सुद्धा नक्की तयार करून हे फूल ठेवा। आणि चतुर्थी दिवशी आणि एरवी सुद्धा आपल्याला हे फूल लागतंच, तर तुम्ही सुद्धा बनवून नक्की ठेवा। हे फूल सुकत नाही, कोमेजत नाही आहे, असं टवटवीत कायम राहतं, कारण आपण येथे पान म्हणून कापडाचा वापर केलेला आहे आणि फूल म्हणून आपण कापसाचा वापर केलेला आहे, त्यामुळे सुकायचा प्रश्न येतच नाही। तर बघू शकता ऑलरेडी अगोदर मी 2 फुलं तयार करून ठेवले आहेत, हे तिसरं किती सुंदर आपले फुलं तयार झालेले आहेत। तर मी स्टेप बाय स्टेप सगळं सांगितलेलं आहे, तर तुम्ही सुद्धा एकदा हे नक्की फूल तयार करून बघा। किती सुंदर आणि छान हे आपलं जास्वंदीचं फूल तयार झालेलं आहे। तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तर बघू शकता किती सुंदर अट्रॅक्टिव्ह आणि ताजं आत्ता आपण झाडावरून तोडून आणल्यासारखी आपली फुलं टवटवीत छान दिसत आहे। तर मागच्या व्हिडिओमध्ये मी चाफ्याची फुलं कशी बनवायची ते सुद्धा सांगितलेलं आहे। चाफ्याची फुलंसुद्धा अशीच बनवायची आहेत आणि मध्ये आपल्याला हळदीचा कलर द्यायचा आहे। तर चाफ्याची फुलंसुद्धा खूप सुंदर दिसत आहेत आणि आपल्याला जास्वंदीची फुलंसुद्धा तुरासुद्धा खूप सुंदर आणि छान दिसत आहे। तर अशा पद्धतीने तुरासुद्धा लावून घ्या, खाली देठ पण लावून घ्या। उदबत्तीच्या मदतीने तुम्ही अशा पद्धतीची फुलं नक्की तयार करा। तर तुम्हाला झूम करून मी सगळं दाखवलेलं आहे, कसं केलं आहे, काय केलं आहे ते तुम्ही सर्व सविस्तर बघा। आणि तुम्हाला अजून काय यामध्ये बदल हवा असेल तर ते सुद्धा तुम्ही फुलं बनवताना करू शकता। खूप सुंदर आणि छान हे आपलं फूल तयार झालेलं आहे आणि खूप ठवठवीत दिसतं मैत्रिणींनो, तर तुम्ही सुद्धा नक्की तयार करून बघा। आणि हे फूल कसं झालं मला नक्की कमेंट करून सांगा। तर भेटूया आपण अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये।